नमस्कार, स्वर्णिम भारत यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत। कृषीरत्न डॉक्टर स्वर्गीय कृष्णचंद्रजी बेबरवाल यांच्या 101व्या जयंतीनिमित्त त्यांना रिसोडवासियांनी केले अभिवादन। स्वर्गीय डॉक्टर कृष्णचंद्रजी बेबरवाल यांच्या 101व्या जयंतीनिमित्त डॉक्टर राजेंद्र बेबरवाल यांनी आपल्या हॉस्पिटलमध्ये ज्येष्ठ नागरिकांसाठी ECG तपासणी करून त्यांना त्यांच्या ECG नुसार मार्गदर्शन केले। त्यांची 101वी जयंती आहे, त्या प्रित्यर्थ इथे आपण ECG निदान असा कॅम्प घेतला। आज वरिष्ठ ज्येष्ठ नागरिक संघ जो आहे त्याच्यामध्ये आपण सरचे अध्यक्ष आहेत, त्यानंतर उपक्रम केला होता। आपल्या ज्येष्ठ नागरिक संघामध्ये विधानसभा 50च्या वरती आहे, असे आपण त्यांना इन्व्हाइट करा, तर आपण त्यांचे इथे ECG करू। आणि ECG कशासाठी करावं त्याचा मागचा उद्देश असा आहे की ECGमध्ये आपल्या हार्ट अटॅकचं निदान होतं सगळ्यात महत्त्वाचं। आणि दुसरं म्हणजे जर हृदयाला रक्तपुरवठा कमी आहे, अटॅकच्या अगोदरची स्टेज, तर ते सुद्धा आपल्या ECGमध्ये त्याचं निदान होतं। आणि त्याच्या अगोदर समजा हृदयाचे जे 4 कप्पे आहेत, 4 कप्प्यांमध्ये कोणत्याही कप्प्याची जर वाढ झाली असेल तर ते सुद्धा आपल्याला ECGमध्ये निदान होतं। कधी कधी हार्टमध्ये एक्टोपिक बीट्स येतात, म्हणजे आपलं पल्स रेट आपल्याला फार जास्त वाटतो, कधी कधी जास्तीचे ठोके येतात, कधी मध्ये गॅप होतो। डॉक्टर कृष्णचंद्रजी बेबरवाल यांचे कार्य एवढे महान होते की त्यांनी अतिशय प्रतिकूल परिस्थितीमध्ये सेवाभाव कायम ठेवत रिसोडवासियांच्या मनामध्ये एक प्रकारचा आदर निर्माण केला आहे। त्याची परंपरा पुढे कायम ठेवत त्यांच्या बेबरवाल परिवाराने सामाजिक सेवेचं कार्य या निमित्ताने सुरू ठेवलं आहे। प्रसंगी ज्येष्ठ नागरिकांनी डॉक्टर कृष्णचंद्रजी बेबरवाल यांच्या समवेत आलेले अनुभव या ठिकाणी विशद केले। वाहनाची व्यवस्था नव्हती, साहेबांना तिथे चिखलीपर्यंत आली आणि चिखलीवरून साहेबांना घेण्यासाठी पावसाळ्याचे दिवस होते, घोडा बोलवलं आणि घोडं घेऊन ते पेडगावपर्यंत आले। योगायोग असा की त्या दिवशी पैनगंगेला म्हणजे कुठून बाहेर पाणी चाललं होतं, एवढा मोठा पूर आला होता। आणि त्यावेळेस आता काय करायचं, मग पेडगावच्या काही मंडळीनं सांगड लावली, त्या सांगडीवर साहेबाला बसवलं। साहेबांनी हिंमत ठेवली की काय हरकत नाही, माझ्या मित्रासाठी चाललो म्हणे, मला काय होणार नाही। खाली भोपळे आणि त्याच्यावर बाज ठेवली आणि त्या बाजावर साहेबाला घेऊन चिंचारला गेले आणि तिथं ट्रीटमेंट दिली। मी शेवटपर्यंत पाहिलं तिथे हॉबी याच्यासाठी विचारतात की आता ICCमध्ये पेशंट आहे, तर आता तुम्हाला म्युझिक आहे, तर म्युझिक लावून त्याची रिकव्हरी फास्ट होते। ते मला त्यांनी विचारलं यांची हॉबी काय, म्हणजे यांची हॉबी फक्त पेशंट तपासणे, म्हणजे ही इज अ पेशंट, वी कॅनॉट शो यू पेशंट। औषधी दिल्याशिवाय त्या तिथून जाऊ देत नव्हते। आणि खरोखरच आज जर आपण पाहिलं तर आज मेडिकल लाईन आणि त्या काळातली मेडिकल लाईन याच्यामध्ये फार मोठा फरक आहे। त्यावेळेस आज ज्या सुविधा जे तंत्रज्ञान उपलब्ध आहे ते तंत्रज्ञान त्या काळात उपलब्ध नव्हतं। आणि अशा काळात त्यांनी आपल्या रिसोड शहराचा आणि रिसोड परिसरातील आपल्या पूर्ण ग्रामीण भागातला आरोग्याचा कार्यभार योग्यरित्या त्यांनी हाताळला आणि त्यागाने हाताळला की त्यावेळेस असा कोणत्याही प्रकारचा त्यांनी पैसा जमा केला नाही। त्यांच्या मनात जर असतं तर त्यावेळेस ते मोठी प्रॉपर्टी या ठिकाणी कमवू शकले असते, परंतु खरोखर ते त्यागमूर्तीच होते। अशा या त्यागमूर्तीच्या 101व्या जयंतीनिमित्त मी त्यांना विनम्र अभिवादन करतो आणि या ठिकाणी थांबतो।